सहिष्णू लोक आहे. आम्ही कोणावर कधी समोरून कधीच करत नाही. पण जे लोक नाडायला लागते ना त्यांना आम्ही जवळ समजवतो. जोपर्यंत आमची सहनशक्ती पूर्ण हे आहे ना तर त्याच्या हम्म. पलीकडे आम्ही त्याला समजवतो, बाबा असं नाही तसं आहे तसं नाही. पण समोरचे लोक कसे असतात मग माहिती आहे का? मग ते गांधीजीला पूर्ण लोक ही मग तुमची सहनशीलता कुठे गेली होती गांधीजीवर गोळ्या झाडते वेळेस? हे बघा, एका सिक्क्याचे दोनही असतात. कळालं का? दोन म्हणजे काय तुम्हाला दोन ते असतं? तुम्ही कुठल्या सिक्क्याच्या ह्याच्यावरून तुम्ही विचार करता त्याच्यावर असते. आता ते गांधींचे दोन ठीक आहे, हे आहेत. ते दोन असतील, दुसरी बाजू तुम्हाला माहिती असेल आणि हम्म, त्या विचारावर तुम्ही चलत असाल, पण आम्हाला जी गांधीजीची बाजू चांगली होती हम्म. आमच्या समोर जी नाही आली नाही. आम्ही त्या हा हिशोबाने मग घेतलो. तुम्हाला तेच विषय आहे ना तुमचं. ते बाजू मनुसमृतीप्रमाणे गांधीजी तुमच्यासाठी चांगली होती ना. ऐका ऐका ऐका. मनुसमृतीच्या विचारधारेवर गांधीजी चालत नव्हते, म्हणून तुम्हाला ते आवडले नाही त्यांची बाजू, त्यांचा अहो विरोध विचार करा ना. करता तुम्ही. गांधीजी असे माणूस होता की जो म्हणत होता कुराण मंदिरामध्ये वाचलं तर चालेल, पण गीता मस्जिद मध्ये वाचायला नाही पाहिजे. असे त्यांचे विचार होते. हम्म. बरं का? हम्म. तुम्ही जे मनस्फूर्ती हे होता ना, ती तुमची जरा हे बघा, एक तर तुमचा विचार म्हणजे तुमची विचारात सहनशक्ती कमी आहे, नाहीतर मग तुम्ही जे माहित आहे ते दडवून तुम्ही दुसरं वापरता. असे हम्म. दोन विचार असतात माणसाचे. तुमचे विचार सगळ्यांनाच माहिती आहे की नाही? तुमचे विचार मॅनिपुलेट तुम्हाला लकलाप. तुम्ही 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 जबरदस्त मॅनिपुलेट करता ना, ते जे तुमचे जे विचार हे आहेत का नाही तुमचे विचार तुम्हाला जबरदस्त. लकलाप. आम्ही पण काय नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही लवकर. शिव शाहू फुले आंबेडकर विचारवादी आहोत. तुम्ही विचार तुमचे आम्ही फक्त तुम्ही कसं माहिती आहे का, ते कव्हर मनुसमृती कव्हर पेज आणि मनु पुस्तक आहे ना. मनुसमृतीच्या विचारसरणीला आम्ही मानणारे नाहोत. बरोबर. धन्यवाद. असं असं. लवकर फोन, अजून एकदा फोन येईल तुम्हाला माझा. नाही, काय करायचं फोन करायची? नाही नाही, करणार का हो? तुमची ती पोस्ट आहे म्हणले त्याच्यामध्ये मी फोन करत राहणार तुम्हाला. करा करा. ओके. ठीक आहे. आता कुठं पुण्यात राहता का तिकडेच राहता? हा, पुण्यात राहता का लातूरलाच राहता? लातूरला राहतो. रेंज लई लांब आहे तुमची. लातूरमध्ये राहून पुण्यामधले आमदारकी रद्द करायला बघताय. हम्म. लातूरमध्ये राहून पुण्यातले आमदारकी रद्द करायला बघताय. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे ना. बरं बरं बरं, चालतंय. एकदा फोन करणार सांगतो तुम्हाला. ठीक आहे. लवकर. हॅलो हॅलो. 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 ते काय उत्तर दिलं नाही तुम्ही त्या दिवशी? काय करायचंय? कशाचं? कोणाला उभं करायचं आमदारकीला? कुठं? कोणाची रद्द करायची बोलला ना तुम्ही आमदारकी? हो. मग उभं कोणाला करणार? मी कशाला करू उभं कुणाला? अरे पण मी म्हणतो, काय गरज काय असली धंदे करायची बिना कामाचे? कुणाची? हे असले नाही ते पोस्ट करायची. हम्म. नाही ते पोस्ट करायची, काय धंदे करायची गरज आहे? काय खायचं प्यायचं गप राहायचं बिना कामाचं असले काय करायचंय? हा, म्हणजे खायचं प्यायचं म्हणजे मी कमवतो, मी खातोय, मी राहतोय, माझं मत मी अरे मांडतोय. मग ते आपण कमवलं आपणच खाऊन गप हा. राहायचं बिना कामाचं, कशाला कोणाच्या उगल्या करत बसायचं? हा? हे काय बरोबर आहे का? नाही नाही, ते उंगली जे कोणी आहे ना, जे वक्तव्य करतात ना, त्यांना सांगा ना तुम्ही. काय ते ते काय वक्तव्य करतात तसे? हा, तुम्ही काय वाचल, वक्तव्य केलं? तुम्ही पोस्ट वाचली का माझी? काय गरज आहे पोस्ट वाचायची तुमची बिना मग कामाचे? वाचायची ना. काय पण एजेंडे लावायचे ना, पोस्ट मनाचे पोस्ट धुणं वाचली नाही काढायचे. तर फोन कशाला लावलात? अरे पण काय गरज नाही तसली धंदे करायची, कळलं का? हा, मग तसली गरजच नाही ना तसलं वक्तव्य करायची. ते काय पण करते, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कुठला आहे तुम्ही? हम्म. कुठला आहे तू? मी भारतीय नागरिक आहे. अरे नागरिक आहे, पण कुठल्या ह्याच्यातून आहे? हम्म. हम्म? म्हणजे काय करायचंय तुम्हाला नेमकं हे सांगा. अरे काय नाही करायचं बिना कामाचे, ना खुसायचं नाही कुठं पण. हम्म. हा, का मला अधिकार नाही का? अधिकार आहे पण ते ज्या पद्धतीने ना खुपसता ना तसं नाही. हा, तेच ना, ज्या पद्धतीने नाव खुपसायचं मला बोलतात ना तुम्ही, हा पोस्ट वाचा, चुकीचं माझं आहे का ते हा. तुम्हाला कळेल. त्या तुम- तुम्ही
तुमच्या तुम्ही लोकांचे पोस्ट वगैरे की ते तुम- RSS चे कपडे तुम्ही घेतात म्हणून तुम्ही त्याला विरोध करायचा. तुम्ही काय तुम्ही पोस्टच वाचली नाही आणि मला तुम्ही काय बोलताय. म्हणतो RSS हा? काय बिघडवलं तुम्हाला सांगतो. हम्म. काय बिघडवलं होतं RSS? हा तुम्ही काय भीती भीती वाटते RSS ची. हे तुम्ही लोक आहेत तु- असे आहेत, तसे आहेत. तुम्ही फक्त मला एवढं सांगा. तुमचे तुम्ही एजंडे पुरे होणार नाहीत तुम्ही त्यामध्ये. तुम्ही माझी पोस्ट वाचली का? मी काय म्हणतो RSS पासून काय प्रॉब्लेम फक्त मला एवढं काय नाही. problem? उगाच वितरत बोलू नका, तुम्हाला माहितीच नाही काही. हो मी काय म्हणतोय कळलं का तुम्हाला? हो 2 हम्म. मिनिटं आहे का? बोला. RSS पासून काय प्रॉब्लेम आहे? अं? RSS पासून काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? मनोवाद आहे असं RSS पासून. अशा मनवाद आहे. हम्म. काय म्हणतो? सर्वसामान्य बहुजनावर अन्याय अत्याचार करते, हा अल्पसंख्याकावर अत्याचार करते. कुठं एक एक घटना सांगावी की तुम्ही हे आरोप करताय ना त्याची एक घटना सांगावी. एक नाही, तुमचे कान ऐकू शकणार साहेब. एक कशाला, हजार आहेत. महात्मा गांधीचा खून झाला, हत्या हा झाली. हा कोण केली? हा पुढं. मालेगाव ब्लास्ट झाला, कोण केला? अच्छा मालेगाव ब्लास्ट तुम्हाला माहिती आहे का त्याचं काय हम्म. झालं काय नाही? प्रज्ञा साध्वी जेलमध्ये राहून आले तर. असे हजार उदाहरणं आहेत. त्यांना क्लीन चिट दिलेली कळाली का नाही? हम्म. क्लीन चिट दिली. नाही, क्लीन चिट भेटली हा पण जेलमध्ये राहूनही आले ना. आपले मग मी तुम्हाला जर ही काढून दिली ना लिस्ट किती हम्म. मुसलमान जिहादी बाहेर आले बर 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 काँग्रेसच्या काळात. बर हा महात्मा अरे गांधी, महात्मा गांधीची जी हत्या केली ती हा आतंकवाद नाही का? बद्दल महात्मा गांधी हा? ते देशाचे महात्मा होते, त्यांची हत्या झाली. कोणी त्यांना महात्मा केलं? हा, हेच त्यांची हेच हेच ऐका आहे. 2 मिनिटं. कोण महात्मा केले होते? त्यांची सर्व नावं सर्व भारतीयांनी केले कोर्टात ते होते, दिलेत बापू की मानले होते 2 त्यांना. मिनिटं ऐका. कोर्टामध्ये त्यांचे दाखल केले त्यावेळेस ते कोर्टाने सहज सहज सांगितलं त्यांना महात्मा ही कोणी पदवी म्हणजे कोणी दिली पण नाही कोण ही पण गेलं नाही. नाही, आम्ही सर्व भारतीयांनी दिलेली पदवी आहे ते. आणि तुम्हाला आत्ता बघा, आत्ता पण तुम्हाला त्यांच्या बाबतीत प्रेम नाही. कोण पदवी दिली म्हणतात? जग म्हणतंय गांधीजी भारताला जगात ओळखतात, त्यांचा 2 आदर्श मिनिटं. घेतात. हॅलो तुम्ही ना म्हणजे RSS बद्दल वाईट विचार ठेवता ना हम्म. लवकरात लवकर सुधारा ते विचार. नाही नाही, आम्ही विरोध करणार RSSचा, महात्मा बरं मी काय गांधीचा खून करणाऱ्या संघटनेचा, त्या विचारधारेचा आम्ही कडाडून विरोध करणार. मग महात्मा गांधीला मारलं त्याच मला सांगा ते हम्म. गरीब दलितांना काय करत काय धोका आहे? महात्मा गांधीला मारलं दलितांना काय धोका आहे तेव्हा? काय म्हणतात की तुम्ही? आवाज येत नाही स्पष्ट. RSS तुम्हाला माहित आहे किती ठिकाणी काय काय केले मदत केली हे? हम्म. हा हे बघा तुमचे जे एजंट आहेत ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा. हा काय? जे जे तुम्ही जे ते मागे ठेवता का नाही समोरून ही करता कळलं हॅलो, का तुम्हाला? तुम्ही काय म्हणतात? तुमचा आवाज येत नाही स्पष्ट. नाही नाही, तुम्हाला स्पष्टच आवाज येईल थोड्या दिवसात थांबा जरा. काय तुमची थोड्या दिवसात म्हणजे काय करणार तुम्ही? धमकी देताय का मला? धमकी नाही तुम्हाला तुमच्या समोर तुमच्यापाशी पोहोचलं पाहिजे ना सगळं काय आ? प्रॉब्लेम आहे काय नाही आ? कळेल कळेल. कळू द्या कळू द्या, आम्ही भेट नाही तुमच्या धमक्याला. नाही नाही तुम्हाला देत नाही म्हणजे ते विषय तोच आहे ना जी फोडून नरम ही वापरला का नाही आवाज की हम्म. तुमचे आवाज चढतात ना त्यामुळे तुमचे तसं वाटतंय. तुम्हाला नाही, त्या चुकीला बरोबर तुम्हाला ठेचलं जात नाही ना त्यामुळे गोळ आहे तुम्हाला. चालतं चालतं, आमची ठेचून घ्यायची शक्ती आहे. आम्ही भारतीय संविधानावर विश्वास करतो आणि आणि तुमच्यासारखे विचारसरणीचे लोक हा ठेचायला येतात तर आम्ही ठेचून घ्यायला पण तयार आहे. नाही आम्हाला आम्ही देशामध्ये खरी विचारधारा चालली पाहिजे. महात्मा हा गांधीची, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा चालली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. या हम्म विचारधारेचे आहोत. याच्यासाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही तुमच्या RSS वादी विचारसरणीला घाबरणारे नाहोत. बर बर बरं मी तुम्हाला सांगू का केरळामध्ये पण जरा भाजप हे झाले सक्रिय झाले आता. काय म्हणलो? आले का ना केरळामध्ये पण भाजपने जरा 1-2
कशामध्ये? केरळमध्ये. केरळमध्ये. हा असू द्या ना. अहो भारत भाजप तुमचं जगामध्ये पसरू द्या. आम्हाला कशाला विरोध? जनते नाही तुम्हाला ते आम्हाला आम्हाला भाजप म्हणून विरोध नाही. जे विचार आहेत ना, जे चुकीचं करतात त्या बरोबर. मी काय म्हणतो, तुम्ही चुकीच्या गोष्टीचा विरोध आहे आम्हाला. तुम्ही आम्हाला कुठे भाजपचा राहता कुठे तुम्ही? म्हणजे काय माझ्यावर हल्ला करायचे का? अरे हल्ला करायला असतो म्हणजे आम्ही ते लोक नाही तो हल्ला करणारे तुमचे साहेब. तुम्ही काय नाही नाही आपल्यासारखं समजून घेता का? नाही एवढं काय आम्ही कुठं सहिष्णू हो का लोक आहे, मी सहिष्णू. मी आम्ही लय सहन केले. आम्ही लातूर हो का 2 माझा मिनिटं ऐका. फुल ॲड्रेस नाही देतो. फुल ॲड्रेस देतो. लातूर जिल्हा, उदगीर तालुका, महाराष्ट्र. हा. आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. हम्म. लोकेशन टाका म्हणलं तर लोकेशन पण टाकतो. 2 मिनिटं कसं आहे माहिती आहे का, आम्ही लोक सहिष्णू लोक आहे. आम्ही कोणावर कधी समोरून कधीच करत नाही. पण जे लोक नाडायला लागते ना त्यांना आम्ही जवळ समजवतो. जोपर्यंत आमची सहनशक्ती पूर्ण हे आहे ना, तर त्याच्या हम्म. पलीकडे आम्ही त्याला समजवतो, बाबा असं नाही, तसं आहे, तसं नाही. पण समोरचे लोक कसे असतात मग माहिती आहे का, मग ते गांधीजीला पूर्ण लोक ही तुमची सहनशीलता कुठे गेली होती गांधीजीवर गोळ्या झाडते वेळेस? हे बघा, एका सिक्क्याचे दोनही असतात. कळालं का? दोन म्हणजे काय तुम्हाला दोन आता असते? तुम्ही कुठल्या सिक्क्याच्या ह्याच्यावरून तुम्ही विचार करता त्याच्यावर असते. आता ते गांधींचे 2 ठीक आहे. हे आहेत. ते दोन असतील. दुसरी बाजू तुम्हाला माहिती असेल आणि हम्म, त्या विचारावर तुम्ही चलत असाल. पण आम्हाला जी गांधीजीची बाजू चांगली होती, हम्म. आमच्या समोर जी नाही आली, नाही. आम्ही त्या हा हिशोबाने मग घेतलो. तुम्हाला तेच विषय ना, ती बाजू मनुसमृतीप्रमाणे गांधीजी तुमच्यासाठी चांगली होती ना. मनु ऐका. मनुसमृतीच्या विचारधारेवर गांधीजी चालत नव्हते, म्हणून तुम्हाला ते आवडले नाही त्यांची बाजू. अहो त्यांचा मग विरोध विचार करा ना. करता तुम्ही. गांधीजी असे माणूस होता की जो म्हणत होता कुराण मंदिरामध्ये वाचलं तर चालेल, पण गीता मस्जिद मध्ये वाचायला नाही पाहिजे. असे त्यांचे विचार होते. हम्म. बरं का? हम्म. तुम्ही जे मनस्फूर्त एक हे होता ना, ती तुमची जरा हे बघा, एक तर तुमचं विचार म्हणजे तुमची विचारात सहनशक्ती कमी आहे, नाहीतर मग तुम्ही जे माहित आहे ते दडवून तुम्ही दुसरं वापरता. असे हम्म. 2 विचार असतात माणसाचे. तुमचे विचार सगळ्यांनाच माहिती आहे की नाही? तुमचे विचार मॅनिपुलेट तुम्हाला लखलाप. तुम्ही 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 जबरदस्त मॅनिपुलेट करता ना, ते जे तुमचे जे विचार हे आहे का नाही, तुमचे विचार तुम्हाला जबरदस्त. लखलाप. आम्ही पण काय नाही, टेन्शन घेऊ नका. आम्ही लवकर शिव शाहू फुले आंबेडकर विचारवादी आहोत. तुम्ही विचार तुमचे आम्ही वेगळे आहेत. फक्त तुम्ही कसं आहे माहिती आहे का, ते कव्हर पेज आणि मनु पुस्तक आहे ना. मनुसमृतीच्या विचारसरणीला आम्ही मानणारे नाही. बरोबर. धन्यवाद. असं. लवकर फोन, अजून एकदा फोन येईल तुम्हाला माझा. नाही, काय करायचं फोन करायची? नाही करणार का हो? तुमची ती पोस्ट आहे म्हणलं, त्याच्यामध्ये मी फोन करत राहणार तुम्हाला. करा करा. ठीक ओके. आहे. आता कुठं पुण्यात राहता का तिकडेच राहता? हा, पुण्यात राहता का लातूरलाच राहता? लातूरला राहतो. रेंज लय लांब आहे तुमची. लातूरमध्ये राहून पुण्यामधले आमदारकी रद्द करायला बघताय. हम्म. पुण्यामध्ये लातूरमध्ये राहून पुण्यातले आमदारकी रद्द करायला बघताय. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे ना. बरं चालतंय. एकदा फोन करेन अजून एकदा तुम्हाला. ठीक आहे. लवकर.